सो प्रत्येक महिन्याला माझ्यासाठी हा इव्हेंट जो आहे तो खास असतोय का, तर प्रत्येक महिन्याला म्हणजे भलेही ट्रेडर जो आहे ठीक आहे, त्यानं मी म्हणतो की पैसे घालवले नसतील तरी सुद्धा तो सक्सेसफुल आहे. कारण की ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल येणं, तसं म्हणेन की मी सगळ्यात अवघड काम आहे ट्रेडिंगच्या ह्याच्यामधलं. ॲग्री डिसॲग्री? रिटेल ट्रेडर जे आहेत हे काय करतात की ट्रेडिंगला तर सुरुवात करतात, पण 1 महिना पण ऑन स्टेटमेंट कोणी प्रॉफिटेबल राहू शकत नाही. त्यामुळे ज्यांनी हे ऑन स्टेटमेंट राहिलेले आहेत त्यांना ॲप्रिशिएट करणं हे गरजेचं आहे. कारण का की त्यांना पण ती व्हिक्टरीज फीलिंग द्यायचा आपण इथं प्रयत्न करतोय. ॲग्री डिसॲग्री? बरोबर आहे. आपल्याला अशा लेव्हलपर्यंत घेऊन जायचं आहे की ट्रेडरसाठी किंवा ह्याच्यासाठी एक समाजामध्ये रेप्युटेशन आणि क्लॅरिटी झाली पाहिजे. ॲग्री डिसॲग्री? ज्याला लोकं म्हणतात की हे गॅमलिंग आहे अँड ऑल दॅट वगैरे, हे सगळे न शिकलेली लोकं आहेत. पण तो ट्रान्सफॉर्मेशन शिफ्ट जो आहे, तो आपल्याला इथं घेऊन यायचा आहे. क्लिअर आहे का? राइट? सो यासाठीच हे काय करतोय आपण अवॉर्ड देतोय. त्यामध्ये पहिला अवॉर्ड जो आहे, तो आहे बॅक टेस्टिंग मधला. बॅक टेस्टिंग मध्ये आहेत संभाजी कोष्टी सर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. सो विनर ऑफ द बॅक टेस्टिंग चॅलेंज. ओके. सो ते जे येत आहेत पुढं, सो त्यांना तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन विचारू शकताय. सो पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. ओके. टेस्टिंग केलेलं आहे. त्याचा मला एक्सपिरियन्स चांगला आला आहे. नंतर मी ह्याचं पण केलेलं आहे, ऑप्शन सेलिंगचं बॅक टेस्टिंग, पण त्याच्यामध्ये आणखी प्रॅक्टिकली चालू केलेलं नाही आहे. ओके. बॅक टेस्टिंग करताना तुम्हाला शिकायला काय मिळालं? शिकायला मिळालं म्हणजे की बाबा ॲक्च्युली प्रॅक्टिस करताना हे लक्षात आलं की बाबा कोणत्या स्टेजला, कोणत्या ह्याला कधी ट्रेड घ्यायचा, कधी बाहेर पडायचं हे लक्षात आलं. ओके. अगोदर कॅन्डल बघून मी करायचं, म्हणजे कसं कॅन्डल जातात काय होतात हे माहीत नव्हतं. हे डेटा रीडिंग शिकल्यानंतर मला लक्षात आलं की बाबा कॅन्डल कशा मूव्ह करतात ते. त्यानंतर मग मी बॅक टेस्टिंग केल्यानंतर मग प्रॅक्टिकली चालू केलं ट्रेड करायला. त्यावेळी लक्षात आलं की बाबा डेटा महत्त्वाचा आहे, डेटा पाहूनच आपल्याला ट्रेडिंग करायचं. ओके. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सरांसाठी. ओके. तर कॉंग्रॅच्युलेशन. वंदना चव्हाण. ओके. सो काय सांगतील त्यांच्या? हां, थांबा जरासा. इंट्रो. त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गेले 3 महिने झालं कंटिन्यू आपल्या म्हणजे त्यांचा ऑलरेडी क्लास झालेला, पण 3 महिने झाले फक्त स्विंग ट्रेडिंग करतात आणि त्यांची एक अचिव्हमेंट होती. म्हणजे त्यांचा गोल होता की त्यांना ट्रेडिंगमधून जे काही मी प्रॉफिट कमवणार आहे त्यातून लॅपटॉप घ्यायचा होता आणि त्यांनी लास्ट मंथमध्ये तो घेतला पण. आणि प्लस ते फक्त स्विंग ट्रेडिंग करून चांगलं अर्निंग करत आहेत. म्हणजे सांगायचं काय की त्यांचं स्वतःचं घर सांभाळून पण ते काय करतात आहे, ट्रेडिंग करतात आणि चांगलं अर्निंग करतात फक्त स्विंग ट्रेडिंग करून. तर आपण पण ते करू शकतो. ओके. ग्रेट. ऑसम. सेकंड अवॉर्ड आहे. वर्षाची इतकी छान सुरुवात झाली आहे. सर प्रत्येक वेळेस ॲप्रिशिएट करतात. लास्ट टाईम त्यांनी इतकं छान ॲप्रिशिएट केलं होतं की मला असं वाटत होतं की अजून प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे मी माझे प्रयत्न अजून चालू ठेवते. आणि सरांचं जे प्रत्येक गोष्टी सरांनी जे आपल्याला रूल्स वगैरे सांगितले ते व्यवस्थित फॉलो केले की आपल्याला खरंच छान प्रॉफिट होतो. मला शब्द नाही आता बोलायला. लास्ट टाईम मी ठरवलं होतं की मला लॅपटॉप घ्यायचा असं, तर मी ते एक माझं गोल कंप्लीट केलं. आणि आता मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्ट्रॅटजीची मी बॅक टेस्टिंग परत रिस्टार्ट करणार आहे. की मला आता जसं सर म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्टपेक्षा परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तर त्याच्यावर मी थोडासा आता प्रयत्न करणार आहे. आणि लेडीजसाठी तर खरंच खूप छान आहे की आपण जे घर वगैरे सांभाळून आपल्या स्वतःसाठी फायनान्शियली फ्रीडम राहू शकतो, पाहिजे तसा खर्च करू शकतो. नंतर मी अजून एक गोष्ट सांगते की मी आता यावेळेस ट्रिपला गेली तिथं मिस्टरांना स्पॉन्सर्स पण केलं. अरे चांगलं. छान वाटतं की स्टेप बाय स्टेप मी आता पुढे जाते. पहिली जॉब करत होती, तेव्हा पण अर्निंग करत होती, पण आता जी मी अर्निंग करते त्यात मला थोडा वेगळा आनंद आहे की माझा डिसिजन होता की मला आता ट्रेडर व्हायचं आहे असं. त्यामुळे मी खूप खुश आहे. थँक्यू सर. ओके. इवन मी आता आम्ही ट्रिपला गेलो होतो तिथे पण माझे ट्रेड चालू होते. तिथे पण मी प्रॉफिट बुक करत होती. म्हणजे आनंद होत होता की मी सुट्टीवर आहे आणि मी
अर्निंग पण करते. स्वतःला स्विंग ट्रेडिंग घेतलंय. किती दिवसांनी कॉन्फिडन्स आला की मी स्वतःहून घेऊ शकतो? फर्स्ट डे स्टार्टिंगला मी जवळजवळ 4-5 वर्ष झाली. जस्ट एक इन्व्हेस्टमेंट जसं मिस्टरांनी थोडंफार सांगितलं होतं त्यानुसार मी इन्व्हेस्टमेंट वगैरे असं करत होती. सरांचा मास्टर क्लास जॉईन केल्यानंतर इथेच थोडा कॉन्फिडन्स बूस्ट झाला होता की नाही, यात इथून आपल्याला काहीतरी मिळणार आहे आणि आपण काहीतरी करूच असं. आणि त्यानंतर मग सरांचा क्लास झाल्यानंतर मग समजलं की आपण कुठे चुकतोय कुठे नाही. पेशन्स लेवल थोड्याशा हे झालं की आता मी जेव्हा 5 मिनिटाच्या कॅन्डलवर थोडीशी काय म्हणतात डगमगायची, पण आता मी 1 आवरच्या कॅन्डलवर पण रिलॅक्स राहते की नाही, इथे जाणारच आणि इथे होणार आहे, हे मला थोडासा कॉन्फिडन्स झाला आहे. आणि जसं सरांच्या स्ट्रॅटर्जीज आहे त्या बॅक टेस्ट केल्या की आपल्याला ॲटोमॅटिक कॉन्फिडन्स येतो की नाही, हे इथे ऑर्डर ब्लॉक येतं इथपर्यंत जाणारच आहे, तो तिथून रिटर्न येणारच आहे. त्याच्यामुळे ते होतंच. ओके. मग कसं मॅनेज करता, कसे स्क्रीन करता स्टॉक्स? मी आता म्हणजे एक मी माझ्यासाठी स्पेशल परत एक अकाउंट ओपन करून घेतलं आहे धनमध्ये. ते मी इंट्राडेसाठी यूज करते ॲक्च्युली. इंट्राडेमध्ये पण मी करताना कसं त्याच्यात धनमध्ये एक ऑप्शन आहे की टॉप गेनर, टॉप लूजर. तसं मग मी स्क्रोल करत राहते कुठला स्टॉक म्हणजे खूप मूव्ह होतं आहे, खूप कमी मूव्ह होतं आहे. चालू असं कुठला ऑर्डर ब्लॉक जवळ आला आहे का, तसं मी ते लिस्टमध्ये ॲड करत राहते आणि त्याच्यावर वॉच करत राहते. मग तशी एंट्री करते. ओके. किती स्टॉकमध्ये तुमचे क्वेश्चन आहेत मी विचारू ना? हां. किती स्टॉकमध्ये एका वेळेला पोझिशन चालू असते? 2 मोस्टली तर मी एकवरच कॉन्सन्ट्रेट करते. नाहीतर मग 2 साइड बाय साइड. 2 पोझिशन चालू हां, असतात. मग क्वांटिटी माझ्या तशा 100+ असतात. हं, हं. म्हणजे 100च्या रेंजमध्ये असतात. मग तसं मी टार्गेट आणि स्टॉप लॉस माझे केलेले असतात. स्टार्टिंगला मी स्विंगचं करताना मला स्टार्टिंगला असं व्हायचं की हां, चला मी ॲव्हरेज करून घेईल असं. हं, हं. पण ते ॲव्हरेज करता-करता ते असे अडकून जायचे. मग तिथून डिसिप्लिन लागलं की नाही, स्टॉप लॉस लावायचा, जे हं, असेल ते जाऊ द्यायचे आणि जे असेल ते येतील असं. ओके. ओके, ग्रेट. थँक यू सो मच. किरण कुमार देवी सर. ओके, 1 मोर मंथ इन प्रॉफिट्स. द्यायच्या आधी मी बोलणार आहे काय? बोलू का? ओके. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लर्निंग ॲटिट्यूड सगळ्यात बेस्ट आहे आणि मला असं वाटतं की आता 3रा महिना कंटिन्यू ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. ठीक आहे. एक क्वार्टर जर बघायला गेला तर हा काय झाला, ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे जेवढं लर्निंग असेल किंवा हे असेल, सर्टिफाईड प्रोला पण माझ्याबरोबर आहेत दररोजचे. म्हणजे सर्टिफाईड प्रोमध्ये मी सगळ्यांना सांगतोय की तुमच्यासाठी मी अवेलेबल आहे. तुमचे दररोज झालेले ट्रेड जे आहेत ते मला शेअर करा. ओके. पण ह्या व्यक्ती कधीही न चुकता काय करतोय, कंटिन्यू शेअर करतोय. सर हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. ओके. त्यामुळे मला बऱ्याचशा वेळेला काय होतं की डेटा येतोय, सो दॅट तो डेटा करेक्ट करायला मला आणखीन काय होतंय याच्यामध्ये मदत मिळते. आता दुसरी गोष्ट, हे 3 महिन्याचं तर ऑन स्टेटमेंट आलेलं आहे. आता आमचं नेक्स्ट गोल काय आहे की याच्यामध्ये त्यांचा ROI जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, जो आत्ताचा आहे तो आणखीन डबल करायचा आहे. या क्वार्टरचा आमचा गोल असणार आहे. बरोबर आहे का? म्हणजे जे स्विंग ट्रेडिंगमध्ये करताय तेच स्टॉकमध्ये जाऊन आपण ऑप्शन सेलिंग करून कशा पद्धतीने अचीव करायचं आहे त्याच्यावरती ह्या 3 महिन्याची जर्नी असणार आहे. ओके. आणि मी पुन्हा एकदा खूप सारं हे सांगेन की या वयामध्ये येऊन लर्निंग ॲटिट्यूड ठेवून हे करणं, ग्रास्प करणं, कारण की बरेचसे लोक जे आहेत, ठीक आहे, तर त्यांचे विथ होल्डिंग खूप जास्त असतात. विथ होल्डिंग म्हणजे जे मी आजपर्यंत केलं ते मला सोडायचं नाही आणि कोचेबल राहिल्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही इथंपर्यंत आला आहात. सो एकदा जोरदार टाळून जाऊ देत किरण सरांसाठी. येस. सरांनी मला सांगितलं की त्यांच्या दृष्टीने ही इव्हेंट खूप महत्त्वाची आहे. तशीच मला ही इव्हेंट खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं की एक परफॉर्म्स करायचं एक पॉझिटिव्ह प्रेशर निर्माण होतं की आपल्याला परफॉर्म करायचं आहे, दर महिन्याला करायचं आहे. आणि सरांनी शिकवलेलं जे आहे आणि करण सरांचं पण मी ते रोज अवेलेबल, मी जवळजवळ त्यांच्याशी 8-10 वेळा दिवसातनं टचमध्ये असतो. ह्याचं काय करू, त्याचं काय करू, ते कायम एका रिंगमध्ये फोन उचलतात. ह्या सगळ्यामुळं परफॉर्म करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या आधीचे जे काही छोटे क्लास केले होते, जे मेंटर होते, तिथं स्विंगसाठी त्यांच्या खूप नॉक्स आणि एन्व्हलप अशा काय काय स्ट्रॅटेजी होत्या. त्यातनं मला रिझल्ट एवढे काही मिळाले नाही किंवा मी कन्फ्यूज राहायचं होतं. इथं आल्यानंतर SMCने जे रिझल्ट दिले, सरांनी जे रूल सांगितलं त्याच्यामध्ये
ॲक्युरेसी मला जवळजवळ 65-70% मिळालेली आहे दरवेळेला. तर त्यामुळं मी हे कायम हे स्विंगचं हे करणार. सर जे म्हणतील ते कारण सर जसं म्हणले ते श्रद्धा हा सगळ्यात मोठा गुण आहे की श्रद्धा जर असेल तर पुढची वाटचाल अवश्य होते. स्विंगमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे स्विंगचं एक कसं आहे की रातोरात अमीर भले नहीं बनो लेकिन धीरे धीरे अमीर जरूर बनवले. त्यामुळं स्विंगसाठी मला SMC आहे ते खूप 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 आवडलं आणि ते इम्प्लिमेंट झालं 3 महिन्यात प्रॉफिट आलं. डिसेंबर महिना थोडा स्लो होता पण आता जानेवारीमध्ये पुन्हा व्यवस्थित चालू होतं. आणि ते जे ऑर्डर ब्लॉक जे आहेत ते जवळजवळ प्रत्येक वेळा येतं आणि मी केलेल्या चुका मगाशी जसं मॅडम म्हणल्या की काय चुका केलेल्या आहेत. मागच्या महिन्यात मी परफॉर्मन्सच्या प्रेशरमध्ये अरे कमी होतं आहे मागच्या महिन्यापेक्षा आपलं कमी होतं आहे तेव्हा टार्गेट नाही आलं तरी मी मध्येच प्रॉफिट काढून मोकळा व्हायचो आणि नंतर 2 दिवसांनी बघायचो तर अरे आपलं 4,000 नुकसान झालं 5,000 अजून थांबलो असतो. तर त्या चुका आता पुन्हा करणार नाही कारण सरांनी मला सांगितलं तुम्ही मंथली परफॉर्मन्सच्या मागे लागू नका क्वार्टरली परफॉर्मन्स होतो की नाही बघा टार्गेट हिट झाल्याशिवाय काढू नका. थँक्यू व्हेरी मच. येस. आणखीन एक गोष्ट ऑलमोस्ट म्हणजे कॅपिटल आपलं एका क्वार्टरमध्ये डबल झालेलं की 90% झालं. कॅपिटल डबल झालं. 3 लाखाचं कॅपिटल होतं ते आता 3 महिन्यामध्ये जे आलेले ते जवळजवळ 2.5-3 लाख आलेले म्हणजे कॅपिटल डबल झालं. ऑलमोस्ट कॅपिटल डबल आहे. ओके हां ऑनलाईनला आलेत. हां सागर सरांचा असा क्वेश्चन आहे की किती स्टॉक घेता म्हणजे किती स्टॉकमध्ये एंट्री करता एका मी वीकमध्ये आत्ता जे आणि क्वांटिटी किती घेता. ओके आत्ता मी कॅपिटल जे 3 लाख लावलं त्याच्यामध्ये 8 ते 10 शेअर प्रोसेसमध्ये कायम असायचे आणि साधारण एकाच्या 50,000 एका ह्याच्यामध्ये क्वांटिटीपेक्षा व्हॅल्यू 50,000ची करायची. आता ते थोडंसं वाढून एका ह्याच्यात 2-2 लाख किंवा 1.5 लाख असं केलं म्हणजे त्यातले 10% आलं तर ते प्रॉफिट थोडं वाढू शकेल असं. म्हणजे आत्ता 8 ते 10 शेअर कॉन्स्टंट असतात. 8 ते 10 शेअर आणि 50,000. 50,000 एकामध्ये मिनिमम. येस. सागर सर क्लिअर आहे का. ज्या वेळेला आता मी थोडंसं याच्यामध्ये ॲड ऑन करेन की 8-10 पोझिशन एका वेळेला चालू आहेत ना त्यातला कुठला ना कुठला तर हिट होतोय कुठला तर डाऊन जातोय त्यामुळे सायकोलॉजी मेंटेन होते. ओके म्हणजे मी तुम्हाला पण ते सजेस्ट करेन की एका वेळेला एकच करण्यापेक्षा आहे ना काय करायचे की म्हणजे एकच टार्गेट मारायचं आणि एक दगड मारण्यापेक्षा 10 दगड मारायचे. 5 लागतील 5-6. त्यामुळे सायकोलॉजी पण काही हिट होत नाही. स्विंगमध्ये काय की मल्टिपल गोष्टी चालू आहेत म्हणजे आपण क्रिकेट टीम ठेवतोय विराट कोहली नाही खेळला तर दुसऱ्या कोणी मागं कोणतरी आहे खेळायला. रोहित शर्मा खेळेल किंवा आणखीन कोणतरी खेळेल त्यामुळं. ओके चलो सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. चलो हा जेव्हापासून मी बेसिक करतोय पहिल्यांदा खूप कन्फ्यूज होतं नाही का. सर्व गोष्टी मी ट्राय करायचा पण इथं आल्यानंतर काही गोष्टी मी ठरवलं की ह्याच फॉलो करायच्या. आता जसं फॉरेक्समध्ये ऑर्डर ब्लॉकच करायचे ह्याच्यामध्ये डाटा रीडिंग पण मी बॅक टेस्टिंग केली. 10:30 नंतर मी शक्यतो घेतच नाही ट्रेड. जसं सर सिस्टम क्लोज करत मी क्लोज नाही करत पण मी फक्त ऑब्झर्वेशन चालू ठेवतो. भेटलाच एखादा तर घेतो आपल्या ह्याच्यात आल्यानंतर असं. आणि माझ्या स्वतःच्या पण मी थोडेसे स्ट्रॅटेजी बनवले त्या बॅक टेस्टिंग करून त्या पण चालू आहे थोडंसं त्याच्यावर प्रोग्रेस करतो मी. ओके येस क्वेश्चन प्लीज. हां नाही सध्या ऑप्शन स्विंगमध्ये बॅक टेस्टिंग वगैरे चालू आहे बाकीच्या ह्याच्यात पण चालू नाही केली तर सध्या ऑप्शन्समध्ये चालू आहे. फॉरेक्समध्ये पण चालू व्हर्च्युअल चालू आहे सर्व. तसं सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं टेस्टिंग व्हर्च्युअल त्यानंतर ह्याच्यामध्ये उतरायचं. जेवढं बॅक टेस्टिंग आपण करू तेवढा आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि आपला स्ट्रॅटेजीवर विश्वास राहतो आणि आपल्याला एंट्री भेटली का मग आपला कुठेतरी हार्टबीट वाढत नाही एंट्री घेण्यासाठी. ओके केवळ सेकंड कॉंग्रॅच्युलेशन. आपले सर एक आहेत ओके ठीक आहे त्यांना पण स्टार ट्रेडर ऑफ द मंथ अवॉर्ड घेतोय. ओके त्यानंतर आहेत दीपक नरवाड सर. ओके त्यानंतर संतोष कोल्हा सर हे पण जे आहेत ते. म्हणजे दीपक नरवड सरांचं जर सांगायचं झालं ना तर त्यांनी काय केलेलं आपल्याकडे ऑनलाईन बॅच घेतलेली ठीक आहे आणि ऑनलाईन बॅच करून आपल्यासोबत कंटिन्यू कनेक्टेड होते ते. त्यांनी मला PNL शेअर केला लास्ट मंथचा. सो ऑप्शन्समध्ये ते पण ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल आहेत म्हणून जे पण ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल आहेत ऑप्शन्समध्ये ऑप्शन बाईंगमध्ये त्यांना आपण ट्रेडर ऑफ द मंथचा अवॉर्ड देतो. कारण की हां ऑप्शन बाईंग जे आहे हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. जर जो व्यक्ती ऑप्शन बाईंगमध्ये यशस्वी होईल ओके
तो जगातल्या कुठल्याही मार्केटमध्ये नेऊन टाका, सक्सेसफुल होणारच आहे. ठीक आहे. सो पहिली गोष्ट आजच्या याच्यासाठी सगळेजण आलात त्यासाठी थँक्यू सो मच. जे ट्रेडर्सनी अचिव्हमेंट घेतलेले आहे त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्यांना मिळाली नाही त्यांना मी अशी रिक्वेस्ट करतो की असे प्रयत्न करा की नेक्स्ट मंथमध्ये अवॉर्ड सगळ्यांना मिळाले पाहिजेत. ओके, क्लिअर आहे का? सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. नवीन वर्षाच्या रिझॉल्युशनसाठी पण बेस्ट ऑफ लक. माझ्याकडून आणि आमच्या टीमकडून सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि भेटूया आपण. सी यू अराउंड. ओके.